गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत मिळणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. मुंबई. गरीब व गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण, ऑर्गन ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा. त्याद्वारे राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच मंत्रालयातील समिती कक्षात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गारगोटी येथे सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर. पश्चिम महाराष्ट्रासह सीमावर्ती गोवा व कर्नाटक भागातील ग्रामीण रुग्णांच्या सोयीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून लवकरच सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. या केंद्रात सीटी स्कॅन, एक्स-रे, ECG, 2D इको आणि USG सोनोग्राफी यांसारख्या निदान सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहेत. यामुळे स्थानिक रुग्णांना वैद्यकीय तपासण्यांसाठी पुणे किंवा मुंबईसारख्या दूरच्या शहरांत जाण्याची गरज भासणार नाही. पुण्यात कमी खर्चात प्रोटॉन थेरपी सुरू करण्यावर चर्चा. कर्करोगावरील अत्याधुनिक प्रोटॉन थेरपीची सुविधा सध्या महाराष्ट्रात केवळ मुंबईतच उपलब्ध असल्याने अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात. ही अडचण विचारात घेऊन रुबी हॉल क्लिनिक आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त समन्वयातून पुण्यात कमी खर्चात प्रोटॉन थेरपी सुविधा सुरू करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.